मूलनिवासी बहुजन समाजाच्या उत्थानाकरिता ज्या महापुरुषांनी महामानवांनी संतांनी आपलं अख्खं आयुष्य कुर्बान केलं, त्यांच्या कुर्बानीतून संघर्षातून आणि श्रमातून आजच्या मूलनिवासी बहुजन समाजाला जगण्याचा रास्त मार्ग मिळाला। अशा संत नामदेव, संत कबीर, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुलेंचे गुरु वस्ताद लहुजी साळवे, अहिल्याबाई होळकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि सम्राट अशोक, आणि ज्यांची आज जयंती आहे, ज्यांची आज टाकळ घाटात नव जगभर ज्यांची जयंती होत आहे, असे तथागत महाकरुणी समक्ष नमन करतो। आजच्या या टाकळघाट परिसरामध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क एवं राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानानं भारताच्या 32 राज्यामध्ये आणि 567 जिल्ह्यामध्ये या बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न होत असताना टाकळघाट परिसरामध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चाच्या माध्यमातून या परिसंवादाला उपस्थित त्या गावातील आजूबाजूचे सर्व उपस्थित आणि या कार्यक्रमाचे ज्यांनी उद्घाटन केलं ते उद्घाटक अर्चनाताई कांबळे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क हिंगणा विधानसभा अध्यक्ष। या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा ओबीसीचे प्रभारी माननीय ज्ञानिवंतजी माकडे आणि या कार्यक्रमाची जी अध्यक्षता करताय ते आमचे सहकारी मित्र विकी बेलघोडेजी, राष्ट्रीय प्रचारक बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क। साथियो, या कार्यक्रमाचे जे विषय आहेत, या 5 विषयावर आता उद्घाटनामध्ये या विषयावर बोललेत। त्याचप्रमाणे माकडे साहेबांनी सविस्तर अशी कमी शब्दामध्ये सविस्तर असं मार्गदर्शन आपल्याला केलं। साथियो, हे 5 विषय ज्वलंत विषय आहे। या विषयावर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जे राष्ट्रीय संरक्षक आहे ते आदरणीय सन्माननीय वामन मेश्राम साहेब या 5 विषयावर राष्ट्रामध्ये जनआंदोलन निर्माण करण्याचं काम करतात। या देशामध्ये पुष्यमित्र शुंगानं बृहदत्ताची हत्या केल्यानंतर या देशामध्ये जे परिस्थिती ब्राह्मणांनी निर्माण केली, ती विषमतावादी परिस्थिती निर्माण केली। प्रतिक्रांतीचा इतिहास या देशामध्ये निर्माण झाला। जो सत्य इतिहास होता, जो सम्राट अशोकाचा विषय होता, जो बुद्धाचा इतिहास होता, त्याला प्रतिक्रांती नंतर ब्राह्मणी इतिहासात तब्दील झाला। त्या ब्राह्मणी इतिहासाला मोडीस काढण्यासाठी वामन मेश्राम रस्त्यावर उतरलेले आहेत। आपण इथं हजारोच्या संख्येने उपस्थित आहात। मी विनंती करतो, आपण या विरासतीला जपण्यासाठी जर देशामध्ये परिस्थिती निर्माण होईल आणि परिस्थिती निर्माण होईल, देशामध्ये जे आंदोलन निर्माण करणं चाहते आहे, जे आंदोलन आम्ही निर्माण करणं चाहते, त्या आंदोलनाला आपला साथ सहकार झाला तर खऱ्या अर्थानं बुद्धाची विरासत तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। या देशामध्ये एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटीचे लोक आहेत, ते पूर्णतः बुद्धिस्ट होते, आजही ते बुद्धिस्ट आहे। कोणी म्हणत असेल खरं आम्ही हिंदू होतो, तर हिंदूचा इतिहास नाही, हिंदू नावाचा अर्थ सुद्धा नाही। जर तुम्ही इतिहास वाचला
महाभारत आणि रामायण जर वाचलं आणि त्याच्यामध्ये हिंदू शब्द जरी असला तर त्यांनी मला सांगावं. या देशामध्ये ब्राह्मणांनी आम्हाला नागवलं आणि ते नागवल्यामुळे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले असं म्हणतात, ओबीसीच्या शूद्रांच्या संबंधानं असं म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली आणि गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले. शूद्र म्हणजे या देशातला SC ST OBC मायनॉरिटीचा जो समाज होता ते शूद्र खचले. कारण शूद्र त्यावेळी एकच होतं, त्याला शूद्र म्हणायचे आणि शूद्रानंतर अतिशूद्र वगैरे वगैरे आदिवासी वगैरे झाले. ह्या सर्व गोष्टी झाल्या, शूद्र खचले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. ही विद्या आम्हाला या देशामध्ये ब्राह्मणांनी मिळवून दिली नाही. ती मिळवून देण्याचं काम जर कोणी केलं असं तर राष्ट्रपिता ज्योतिराव फुल्यांनी केलं आणि तेव्हापासून इथं क्रांतीला सुरू असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरायला, रस्त्याचं आंदोलन करावं लागेल. मी जास्त बोलणार नाही, माझा वेळ आदरणीय अध्यक्षांना देतो कारण वेळ भरपूर झालेला आहे. मी माझा वेळ अध्यक्षांना देतो, माझ्या शब्दाला विराम देतो. आपण मला ऐकून घेतल्याबरोबर सर्वांना धन्यवाद देतो. आजच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला आपले मंगल काम करतो. सर कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद.